हाय, मेरा नाम साक्षी नहीं भूमिका सुचित्रा है और मैं 8वीं कक्षा में सीखती हूँ। अच्छा, कॉन्ग्रेचुलेशन, आपने तो वर्ल्ड रिकॉर्ड बना दिया। थैंक यू। किस बात का बना है? मैंने कंटिन्यू 12 घंटे एपीजे अब्दुल कलाम लाइब्रेरी में ब्रेल पुस्तक वाचन किया और क्या क्या करते हो? और मुझे कंप्यूटर में भी बहुत इंटरेस्ट है। अरे वाह, खुद कर लेती हो? हाँ, मुझे किसकी मदद नहीं चाहिए कंप्यूटर में। भूमिका, तू लॅपटॉप ऑपरेट करते ना? हो तुला शॉर्टकट कीज माहिती आहे? हो माहिती आहे. कटची, Ctrl+X, कॉपी, Ctrl+C, पेस्ट, Ctrl+V. अजून कुठला माहिती आहे का तुला? अंडू साठी Ctrl+Z, रिड्यू साठी Ctrl+Y आणि जर सिलेक्ट ऑल करायचं असेल Ctrl+A, बोल्ड साठी Ctrl+B. अरे वा, तुम्हाला करून दाखवणार ना सगळं हे? हो. व्हेरी गुड. भूमिका, तुला खायला काय आवडतं ग? सगळं काय सगळंच आवडतं. मैंने तो सुना है आप कंप्यूटर पढ़ाने भी जाती हो. हाँ, मैं सेवा समर्पण प्रतिष्ठान में मेरे से बड़े बच्चों को सिखाने जाती हूँ. आपसे बड़े? हाँ, क्या क्या पढ़ाते हो? कंप्यूटर पढ़ाती हूँ. और कंप्यूटर में क्या क्या पढ़ाते हो? उनको कौन सी बटन से क्या होता है और टाइपिंग पढ़ाना. स्कूल जाते हो तो आपको मजा आता है? हाँ, मुझे मजा आता है. मैं बाकी सारे बच्चों के साथ में नॉर्मल स्कूल में जाती हूँ. आपको मराठी आती है? हाँ, मुझे मराठी आती है. आप अभी मराठी में बात करें? हाँ, धन्यवाद. थैंक यू. ताई, भूमिका आज किती वर्षाची आहे? भूमिका 13 वर्षाची आहे. जन्मजात दिव्यांग? जन्माच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे तिला अंधत्व आलं. तर तिला जन्माच्या आम्हाला 1 महिन्यानंतर कळलं. 1 महिन्यानंतर काय भावना होत्या? जेव्हा आम्हाला मुलगी झाली तर आमच्या कुटुंबात खूप आनंद झाला, की म्हणजे माझे मिस्टर जे आहेत त्यांना म्हणजे कुटुंबात मुलगी नव्हती, तर 1 पिढीनंतर मुलगी जन्माला आली तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. पण जेव्हा आम्हाला कळलं की 1 महिन्यानंतर मुलगी पाहू नाही शकत, तेव्हा एक पहाडच आमच्यावर कोसळलं. तुम्ही तुमच्या परीने बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या असेल, सर्वतोरी तुम्ही प्रयत्न केले असेल. जेव्हा आम्हाला कळलं की ती पाहू नाही शकत डोळ्यांनी, तेव्हा आम्ही तिला 2-4 दिवसातच तिला आम्ही चेन्नई, हैदराबाद, जालना, मुंबई आम्ही सर्व ठिकाणी तिला वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेलो. मी सहज आणि बोलण्यातून सुरुवात करायचा प्रयत्न केला. एरवी आपण ज्यांची मुलाखत घेतो त्यांची प्रास्ताविक मध्ये ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो, पण मला नाही वाटत की आज यवतमाळकरांना भूमिका सुचित्रा हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज आहे. तिने जिजामाता यांच्या जयंती दिनी आणि विवेकानंद यांच्या जयंती दिनी सलग 12 तास वाचन केलं. सलग 12 तास वाचन. आज कॉम्प्युटरच्या युगात, मोबाईलच्या युगात, इंस्टाग्रामच्या युगात, फेसबुक, व्हॉट्सअपच्या युगात सलग 12 तास वाचन करणं खरंच सोपी गोष्ट नाहीये, पण तिने ते करून दाखवलं. वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी जो आठवडा चालू आहे त्या अंतर्गत तिने ते करून दाखवलेलं आहे. त्या निमित्ताने बरेच रेकॉर्ड तयार झालेत. तिचं हे रेकॉर्ड एक दिवस गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जावं हे सगळ्यांची इच्छा आहे. तिच्या बऱ्याच भावना आहेत, तिच्या बऱ्याच इच्छा आहेत. बोलता बोलता सहज आपण त्या जाणून घेऊया. भूमिका ही जन्मजातच तल्लख बुद्धीची आहे. वाचन तर तिला आवडतंच, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर तिची लहानपणीची काही छोटी व्हिडिओ जर बघितली तर ती तुम्हाला हार गुंफताना दिसेल, माळ तयार करताना दिसेल आणि अशी दैनंदिन कामं जी आपण करतो ती सगळी कामं ती दैनंदिन स्वतः करताना तुम्हाला दिसेल. बऱ्याच अशा व्हिडिओ, फोटोज तुम्हाला. भूमिका, आता तू 8व्या वर्गात आहेस. हो. 2 वर्षांनी तुला 10वी. काय वाटतं? मला पहिले तर 10वीतला खूप टेन्शन होता की खूप अभ्यास करावा लागेल, पण आता जेव्हा जेव्हा मी थोडासा अनुभव आला तर मला खूप हार्ड वाटत नाही अभ्यासाने. अभ्यास हार्ड नाही वाटत. तू अभ्यास करते तर आईला घेऊन करते की आईला करायला लावते? मी दोन्ही काम करते तसं. एक गमतीशीर गोष्ट आहे. आई मुलांना अभ्यास करायला लावतात, पालक मुलांना अभ्यास करायला लावतात. इथे वेगळी गोष्ट आहे. इथे भूमिका आईला अभ्यास करायला लावते, भूमिका वडिलांना अभ्यास करायला लावते. तिच्यामुळे आज एक
परत महिला घडली आहे. एकामुळे तिची आई उमगल्या गेली आहे. तिची आई, मुलं, आपण एरवी पालक मुलांना घडवितात, इथे वेगळं प्रोसेस झालेली आहे. इथे भूमिकेने आईला घडवलेलं आहे. तिने हट्टाने तिच्या आईला ब्रेल लिपी शिकायला सांगितली. ब्रेल लिपी सहज न शिकता किंवा तात्पुरते न शिकता केंद्रीय विद्यालयातून तिला शिकायला सांगितलंय. त्यात त्या पास आउट झाल्या. राष्ट्रीय लेव्हलची ही जी परीक्षा असते ही जरा कठीण असते, पण त्यात त्या पास आउट आहेत. CTET ची परीक्षा त्या पास आउट आहे. आज केंद्रीय विद्यालयात त्या स्पेशल शिक्षिका आहेत. आणि ही जी जडणघडण घडली आहे, ही सगळी जडणघडण भूमिकामुळे झाली आहे. ताई, काय सांगाल याबद्दल? भूमिकाला आम्ही प्राथमिक शिक्षण हे नागपूरला अंध विद्यालय इथे दिलं. तेव्हा सर्वात मोठा प्रश्न हा होता की मुलीला एकटा हॉस्टेलमध्ये कसं टाकायचं. भूमिकाला आम्ही प्राथमिक शिक्षण हे नागपूरमधून दिलं, नागपूर अंध विद्यालय. तेव्हा सगळ्यात मोठा हा प्रश्न होता की मुलीला एकटीला हॉस्टेलमध्ये कसं ठेवायचं, ती कशी राहील छोटीशी. तर प्रश्न हा होता की त्यावेळेस मुलगा हा 2.5 वर्षाचा होता. जेमतेम नर्सरीमध्ये जायला त्याला 2-3 दिवस झाले होते. तर अशा परिस्थितीत मी माझ्या लहानशा मुलाला इथे यवतमाळला सोडलं आणि मी माझ्या मुलीला घेऊन मी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि मी पण तिच्यासोबत राहिली. आणि तिच्यासोबत राहून मी अंधांचं शिक्षण जे असते, तिला पण शिकवता आलं पाहिजे ब्रेल लिपी, म्हणून मी पण तिचं शिक्षण घेतलं. आणि आज मी पण तिला शिक्षणात मदत करते आणि तिच्यासारखे इतर मुलं आहे त्यांना सुद्धा मी शिकवते. हा जो कालावधी आहे तुमचा नक्कीच खडतर असणार आहे. हो. काही अडचणी आल्या असतील, त्या कशा हाताळल्या? म्हणजे तिची जी संगोपन करण्यात रांग मुलाला आपल्याला सांभाळावं लागतं, हो, हे तर स्पेशल आहे. अशा वेळेस पहिले 3 वर्ष हिच्या वयाचे तर आमचे म्हणजे रडण्यातच गेले. पूर्ण कुटुंब आम्ही एकत्र फक्त हेच विचार करायचो की म्हणजे अंधत्व आलं आहे तर कसं काय करायचं, यातून कसं काय बाहेर निघायचं. सगळे रडायचे आणि कुटुंब खूप छान, त्यांची सगळ्यांची साथ होती की म्हणजे एखाद्या मुलावर जरी कोणी एवढं लक्ष देत नाही जेवढं आम्ही, म्हणजे सगळं कुटुंब मुलीकडे आम्ही सगळे लक्ष देत होतो की काहीतरी मार्ग निघावा. अशा वेळेस भूमिका लहान असतानाच ती म्हणजे जेव्हा मुलं पूर्णपणे बोलायलाही नाही लागत, तोत्रच बोलते, त्यावेळेस ती एवढी तलक बुद्धीची होती की तिला कोणतेही प्रश्न विचारले, ती 3.5 वर्षाचीच होती तेव्हा तिला सगळ्या राजधान्या पाठ होत्या. कोणते राष्ट्रपती, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कोण आहे हे सगळं तिला आठवायचं. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती आहे. ती एवढी छोटी असताना म्हणजे पूर्ण शब्दही नाही निघायचे तोंडातनं, पण ती उत्तरं द्यायची. तर तिच्या मध्ये हा मी एक विशेष स्किल बघितली की नाही, ती बुद्धीने अतिशय हुशार आहे. त्यावेळेस आम्ही तिला एकच ध्यास धरला की शिक्षणाचा, तिला शिकवायचं आणि घडवायचं. भूमिका, तू बरीच पुस्तकं वाचली, कुठली तुला खूप आवडली? मला तसे तर सर्वच पुस्तके आवडतात, पण मला मोटिवेशनल आणि स्टोरी बुक्स खूप जास्त आवडतात. एखादं नाव सांगशील? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, शालेय निबंधमाला, मजेशीर गोष्टी, अशा पुस्तकांनी वाचल्या. अरे वा. पुढे जाऊन तुला काय करायचं? पुढे जाऊन मला IAS ऑफिसर बनायचं आहे. IAS ऑफिसर? हो. तू त्याबद्दल माहिती काढलीस? हो, IAS बनण्यासाठी UPSC एक्झाम पास करावी लागते. त्यात अभ्यासक्रम इतिहास, भूगोल असतो आणि इतर विषय असतात, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स. UPSC पास करायचे, IAS व्हायचंय, UPSC एक्झाम असते, हे तुला कोणी सांगितलं? मला माझ्या आईबाबांनी सांगितलं. त्यातलं तुझं आयडल कोण? माझे आयडल प्रांजलीताई पाटील, कारण त्या पहिल्या अंध महिला जिल्हाधिकारी होत्या. मी त्यांना भेटू इच्छिते. अजून कोणाकोणाला भेटायचं तुला? मी मोदीजींना आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा भेटू इच्छिते. तर शाळेत एक दिव्यांग मुलगा म्हटला की एक तुलनात्मक थोडा फरक होतो.
त्याचा काही फरक जाणवला किंवा जेव्हा आम्हाला वेळ आली आम्ही नागपूरवरनं जेव्हा इथं प्राथमिक शिक्षण झालं, जेव्हा इथे आम्ही यवतमाळला आलो प्राथमिक शिक्षण घेऊन, तर जेव्हा आम्ही हिला इथे डॉक्टर नंदुरकर विद्यालयामध्ये ही सध्या शिकत आहे, तर येथील वातावरण जे आहे ते खूपच सुंदर आहे. आणि जसं सर्वसामान्य मुलं राहतात तशीच ही पण त्या मुलांमध्ये मिळून मिसळून सोबत मुलं सगळ्यांच्या सोबत बसून टिफिन खातात, हसतात, खेळतात, अभ्यास करतात, सोबत बसून ते नोट्स काढतात. आणि कधी म्हणजे इव्हन वेणीचा तिचा रबर बँड निघाला तर त्या मुली छान वेणी टाकून देतात तिला. असं छान वातावरण आहे तिथे. तसं तर मी सर्वच बेस्ट फ्रेंड मानते, कारण सगळेच माझ्यासोबत माझे लक्ष ठेवतात, माझ्यासोबत चांगले राहतात. अरे वा, छान. तुला अभ्यासात कुठला विषय आवडतो? मला सर्वात जास्त इतिहास विषय आवडतो, कारण मला त्यात छान गुण मिळतात आणि अभ्यास चांगला होतो. तुला अभ्यास करताना आई बाबांची मदत होतेस, तू आणखी कोणाला मदत करते? मी असं ऐकलंय की आई शिक्षिका आहे पण तू सुद्धा एक शिक्षिका आहेस, तू कॉम्प्युटर शिकवायला जात आहे. तुला शिकवायला आवडतं? हो, मला आवडते शिकवायला. करून दाखवशील हो नंतर? हो सुरुवात करून असं सगळं दाखवशील? हो. भूमिका लॅपटॉप चालून दाखवणार आहे आता आपल्याला. कर सुरू. बॅटरी डाऊन. Welcome to MC Music World. Bluetooth mode. स्पीकर कहाँ पे रखूं मैं? ऑटोमेटिकली कनेक्ट होता है. Connected. इसका आवाज बहुत ज्यादा है क्या? एनवीडिया का कम कर. Putting NVDA. Please wait. Stop window. S-bar. Boost off. Volume 60. Volume 35. Volume 30. मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करते? हो. View list. Dark window. E. View. Blank. W. Pin tiles list. Grouping. Blank. D. Click. Blank. Search. Search. D. Search. Stop list. This PC not selected one of right click. View sub menu V. Sort by रिफ्रेश कर डालते एक बार. Desktop list. Start window. Search W. Level 1 micro. Opening. Microsoft Word. Cancel button. Document 1. Microsoft Word. Microsoft Word document. बाळा तुझं नाव टाईप कर. काही लिह. दुस- Or R. खूप सोपं आहे, काही दुसरं सांग. आम्हाला उमगलेल्या महिला मराठी में नहीं होता, इंग्लिश में. A. M. H. A.
G L E L A space M A H L स्पेलिंग गलत हुआ क्या? नाही. dot बेटा फॉन्ट मोठे करून दाखव. हाँ चांगले खूप मोठे बोल्ड कर. दुरून घेता आलं पाहिजे व्हिडिओ. एक मिनट. Paula Umbuli Mahala. Selected. ये बहुत गलत हमें लगता है ऐसा. बोल्ड कर त्याला. Microsoft Word. Ribbon toolbar. Ribbon property. फॉन्ट वाढव. हो एक मिनिट वाढव. Command 1. Spelling error. Line feed. Spelling error Aim Hala Umbulia Mahala. Aim Hala Umbulia Mahala. Selected. Hold on. Italic on. Ribbon property page. S. Home tab. 11, 10, 9, 8, D8, 36, अरे वा. 7, आता कलर बॅकग्राऊंड हो. सगळं बदलून दाखव. For software Background document कर edit, change. multi-line selected Aim Hala Umbulia Mahalo. Ribbon property page. कोणता कलर? Tab. कोणता आहे सांग. Theme colors grouping. कर रेड कर. Automatic checkbox. Theme colors. Red. Accent. Standard colors grouping. More colors. Font color list. Standard. बॅकग्राऊंड कर चेंज. Dark red RGB. ओके बेटा. Microsoft Word document edit multi-line. मतलब थोड़े अक्षरों की स्टाइल चेंज करूँ. कर. Property page. F. Home tab. Font grouping. Blank. Colibri. Cambria. Agency F. Algerian. Arial. व्हेरी गुड. Bond shrimp. कोणता करू? Bond shrimp condensed. Bond shrimp. खूप छान, Bond खूप shrimp. छान. Bond shrimp light semi condensed. Bond shrimp semi bold. Bond ये ऑलरेडी बोल्ड वाला फॉन्ट है. हाँ, खूप छान, खूप छान. Background color. बॅकग्राऊंड करता येईल. हाईलाइट. हां हायलाइट कर. से बैकग्राउंड मतलब क्या? Control. हायलाइट. Tab. कोणता कलर? Red RGB. Dark red RGB. हां डार्क रेड. रेड तो Color है. check हाँ? RGB. स्काय कर. येलो कर येलो. Gray 50. Teal RGB. Turquoise RGB. Text highlight. Gray 50% RGB. Teal RGB. Turquoise RGB. Stop highlighting unavailable. Text highlight color list. No. Gray 50% RGB. Gray 25%. Black RGB. No color check RGB. Stop ठीक आहे. highlighting. Text highlight color list. भूमिका आता आपल्याला फोन लावून दाखवणार आहे. भूमिका पप्पांना फोन लावून दाखव. टॉक बैक का बढ़ा रही. Screen record. आवाज पूरा नहीं हुआ. Recorder. What? Gmail. Google. Phone. Recents. Mamium. Sujichi revolving heart. भूमिका लागला. Not भूमिका तुला अजून काय येतं? युट्यूबला काही सर्च करता येतं? हो. अरे वा. यवतमाळची मला यवतमाळ सिटी त्याची माहिती ओपन करून दाखव. गूगल पे. गुगल पर कर, यूट्यूब पर, तुला ज्यावर वाटेल त्यावर. search. Delete. L. Move. Keyboard hidden. System launcher. Recorder. Gmail. Google. सुना है किसको? Double tap to open the suggested search. Sign in as Roshni. Search. Voice search. यवतमाळ सिटी माहिती. Menu expanded.
According to Wikimedia, Yavatmal, away from the state capital Mumbai in 100 अरे वाह. kilometers southwest of Nagpur. अब यही वाला चॅनल मी हात ओपन कर सकती तुम्हाला. आणखीन मी सांगू इच्छिते की आपण कम्प्युटरच्या युगात आपण वाचनाला अभ्यासाला विसरलं नाही पाहिजे. घरचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? आमच्या घरचे कुटुंब सगळे सपोर्ट करणारे आहेत. जेव्हा इतर आपण जेव्हा समाजात बघतो तर जेव्हा मुलगी जन्माला येते आणि मुलगी जन्माला आली त्यातच दिव्यांग म्हटल्यावर एका आईवर किंवा एका सुनेवर म्हणा की खूप मोठी प्रॉब्लेम होऊन जाते तिला. पण आमच्या कुटुंबात असं काही नाही झालं. आमच्या घरचे सगळे सपोर्ट करणारे. जेव्हा माहीत पडलं की मग मुलीला दिसत नाही तेव्हा सगळे म्हणजे दीरपासून भासरेपासून सगळे आमचे मिस्टर सगळे कुठे नेता येईल तिला आणि कशा प्रकारे आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी मार्ग करू शकतो यासाठी सगळ्यांनी सपोर्ट केला. तिच्या शाळेचं वातावरण एवढं पोषक आहे की त्यामुळे तिचा वर्गात सतत दुसरा तिसरा नंबर येत असतो आणि सगळे जे कॉम्पिटिशन असतात शाळेमध्ये त्यामध्ये ती हिरिरीने सहभाग घेते. की तिने बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा फार लहानपणी दिली आहे. आवडतं तिला बुद्धिमत्ता चाचणी. आणि हिला समजा वेळेवरही आपण म्हटलं की थोर पुरुषांविषयी एखादं नाव घेतलं आणि की भूमिका स्वामी विवेकानंदांबद्दल किंवा गाडगे महाराजांबद्दल 2 शब्द सांग तर ती पटकन उभी राहते आणि पटकन बोलते. भूमिका तू खेळ खेळतेस का ग? हो, खेळ कुठली? मी ऑलिम्पिक मध्ये लॉंग जम्प मध्ये मला फर्स्ट मेडल मिळालं होतं. अरे वा. तुला खूप सगळे मला बघ ना तुझ्या वरनं खूप सगळी पारितोषिकं दिसत आहे तुझी. इतकी सगळी पारितोषिकं दिसत आहे तुझी. मला सांगते कशा कशात मिळाली तुला ही सगळी पारितोषिक? आता या 8वीच्या वर्षात मला 6-7 मेडल्स मिळाले. ते ऑलिम्पिकचं लॉंग जम्पमध्ये फर्स्ट नंबर आलं त्या आणि वर्गात आम्हाला वेळेवर इंग्लिशमध्ये कोणत्याही ग्रेट लीडर्सबद्दल भाषण द्यायला सांगितलं होतं. तर मी वेळेवर महात्मा गांधीजींचं भाषण दिलं आणि त्यामध्ये मला सेकंड मेडल मिळालं होतं. महात्मा गांधी वॉज बॉर्न ऑन 2 ऑक्टोबर ॲट गुजरात. देअर मदर नेम वॉज पुतलीबाई. हिज फुल नेम वॉज मोहनदास करमचंद गांधी. ही इज ग्रेट फ्रीडम फायटर फॉर इंडिया. दे डू व्हेरी स्ट्रगल फॉर अवर इंडिपेंडन्स. त्यानंतर शाळेचं नाव मोठं करण्याबद्दल आणि मला या परीक्षेमध्ये 4था नंबर आला त्याबद्दल. आणि आणखीन एक स्पीच कॉम्पिटिशन होती ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही विषयात भाषण द्यायचं होतं. मग मी भारत की संस्कृती या विषयावर दिलं त्यामध्ये सुद्धा मेडल. भूमिका ही नक्कीच दिव्यांगासोबतच जी नॉर्मल मुलं आहेत त्यांच्यासाठी खरंच एक प्रेरणादायी आहे. थोडकी नाही तुम्ही तिला ट्रकभर जरी पुस्तकं आणून दिली तरी ती सहजच वाचेल आणि त्यामुळे नकळत एक रेकॉर्ड मिळाला. रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून तिने वाचलं नाही. वर्ग शिक्षकांच्या लक्षात आलं की हिला वाचण्याची खूप आवड आहे. मग का नाही एका चांगल्या जयंतीच्या दिवशी का नाही तिने वाचावं. यातून हा घडत गेलेला प्रवास म्हणजे तो रेकॉर्ड आहे. भूमिका वाचताना तिने थोडाही ब्रेक घेतला नाही. न खाता पिता सलग वाचन केलं तिने. त्या दिवशी तिने पाणी किंवा थोडंफार फ्रूट असं खाल्लं पण सलग वाचन केलं जे नॉर्मल मनुष्य सुद्धा करू शकत नाही. भूमिका यासाठी तुझं खरोखर खूप खूप अभिनंदन बेटा. खूप खूप थँक्यू. जेव्हा आमच्या पत्री देवाने भूमिकाला दिलं तेव्हा आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. सौभाग्य आमचं की आम्हाला भूमिका मिळाली. कारण की आम्ही असा विचार करतो की देवाजवळ एखादं असेल दिव्यांग मुलं आहे ना की देवाला वाटलं असेल की हे कोणाला द्यावं की जे बा हिचं व्यवस्थित पालन पोषण करू शकेल, हिला घडवू शकेल. तर देवाने आम्हाला निवडलं, एक चॅलेंज दिला आम्हाला आणि आज याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की भूमिका ही खूप हुशार आहे. तिला असं अंधत्व आहे असं तिला कधीच नाही जाणवत. ती म्हणजे या दिव्यांगत्वावर तिने मात केली आहे आणि ती त्याच्यातून आम्ही सगळे म्हणजे कुटुंब आम्ही पूर्ण निघालो आहे. ती एवढी कौतुक करते म्हणजे तिचं आम्ही एवढं कौतुक करतो की ती सगळ्याच गोष्टीत पुढे राहते. खरंच खूप निशब्द होतो. काय बोलावं, कुठले शब्द वापरावे
कुठला उच्चार करावा मला खरंच कळत नाहीये. भूमिका खरंच एक आयडॉल आहे. बेटा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. तुला लवकरच आपले पंतप्रधान मोदीजींना भेटायची इच्छा तुझी पूर्ण हो. बघा ती किती खुदकन हसते. मोदीजींना भेटायची तिला खूप अपार इच्छा आहे. तिला माननीय राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू यांना भेटायचं आहे. तुला मोठं होऊन कलेक्टर तर व्हायचंच आहे. हो. पण तुला तुझ्यासारखे काही दिव्य म्हणजे दृष्टीहीन असेल त्यांच्यासाठी काही करायचं आहे? हो, मी जितकी करू शकेन तितकी सेवा करायची आणि शिक्षण द्यायचं. त्यांच्यासाठी शिक्षण द्यायचं. हो. मला अभिमान आहे भूमिका सारख्या अतिशय हुशार अशा मुलीचा मी पालक आहोत. खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं जी लहान असताना जेव्हा कळलं की ही डोळ्याने पाहू शकणार नाही, मला पाहू शकणार नाही, तिच्या आईला पाहू शकणार नाही, तिचा लहान भाऊ आहे त्याला पाहू शकणार नाही, घरच्या कोणाला पाहू शकणार नाही, हे फार मोठा आघात होता. परंतु तिचं जे आपण पाहून राहिलो, तिची जे डोळस भूमिका आपण पाहून राहिलो, म्हणजे जे सर्वसामान्य ज्यांना दिसते, आम्हाला दिसते, आम्ही करू शकत नाही, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता स्वतः मोबाईलच्या साहाय्याने लॅपटॉप कॉम्प्युटर हाताळणे हे शिकून दुसऱ्यांना जे तिच्यापेक्षा मोठे आहे त्यांना ती प्रशिक्षण देण्यासाठी जाते. त्या व्यतिरिक्त जे सलग 12 तासाचं जे उपक्रम आहे पुस्तक वाचायचं, म्हणजे एकीकडे ते पुस्तक वाचण्यासाठी जगाची प्रेरणा बनत आहे 12 तास सलग पुस्तक वाचन करून, दुसरीकडे ते जे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, सगळं आज म्हणजे सगळ्या गोष्टी एका क्लिकवर सगळं जग आपल्या बोटावर आहे. आपण कम्प्युटरच्या माध्यमातून या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जे करू शकतो ते सुद्धा माझी भूमिका करत आहे आणि ती तर करतच आहे आणि इतरांनाही ती करण्यासाठी म्हणजे लहानच वयात ती त्यांची शिक्षिका बनली. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतंही डोळस व्यक्ती ग्रॅज्युएट जरी झालं पण तरी आजच्या युगात त्यांना जर कोणत्याही ऑफिसमध्ये कुठेही जर जॉब करायचा आहे, कोणतंही काम करायचं आहे, तर त्यासाठी त्यांना कम्प्युटरचं नॉलेज येणं फार गरजेचं आहे. आणि मला अभिमान आहे की माझी मुलगी ज्या दिव्यांगांना गरज आहे अशा दिव्यांगांना ती त्यांचं ट्रेनिंग देण्यासाठी जाते. जवळपास माझ्या घरून 15 किलोमीटर दूर सेवा समर्पण प्रतिष्ठान आहे. तिथे जवळपास 20 ते 25 म्हणजे जिल्ह्याभरातले जे स्वतः काही स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते सुशिक्षित आहे, चांगले शिक्षण घेतलेले आहे, पण कोणतं तरी काम करून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते स्ट्रगल करत आहे. अशा याच्यात भूमिका त्यांना कम्प्युटर शिकवण्यासाठी जाते. म्हणजे पहा, एकीकडे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की आमची मुलगी पाहू शकत नाही, पण आता आम्हाला अभिमान आहे की ही डोळस भूमिका या ठिकाणी आपली मांडत आहे. दृष्टीहीन असताना म्हणजे दृष्टीहीन अशी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ती वाटत नाही. आम्हाला अभिमान वाटते की ती सर्वसामान्य माणसं जे करू शकत नाही ती आज या जगात वाचनाचाही या ठिकाणी संदेश देते. त्याच्यानंतर डिजिटल युगात ते दुसऱ्या दिव्यांगांनाही कम्प्युटर शिकवण्यासाठी जाते. अशी सर्वतोपरी भूमिका ती या ठिकाणी समाजापुढे तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी कोणतेही पालक त्यांचा जर बाळ हुशार नसला, त्याची मुलं बाळ हुशार नसले तरी त्यांना ते 100% परिश्रम या ठिकाणी करतात आणि ते कसे शिकेल, कसे आपल्या पायावर उभे राहील, कसे अधिकारी पुढारी होतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण आमची भूमिका तर हुशार आहे, त्यासाठी आम्हीही या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. तिची जी इच्छा आहे भविष्यात तिला जिल्हाधिकारी व्हायचं आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता आमच्यासमोर ते आहे की आता भूमिकाला जिल्हाधिकारी बनवण्याचं आहे, म्हणजे आहेच, कारण तिचं ते स्वप्न आहे. आणि हुशार मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याचं हे प्रत्येक आईवडिलाचं कर्तव्य असते, ते आम्ही पार पडत आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म पुणे येथील सातारा येथील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील होते आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांनी स्त्री शिक्षणातला पाया रचला. त्यांचे विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांती ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवले आणि त्यांनी 1848 रोजी
पुणे येथील बुधवार पेठेत महिलांची पहिली शाळा काढली. तेव्हा त्या शाळेत फक्त 6 मुली होत्या. त्यापैकी एक गोष्ट सांगू इच्छिते. एक मुलगीच्या पालकांचा नकार असल्यामुळे ती शाळेत येत नव्हती. तेव्हा सावित्रीबाई फुले प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेली आणि त्यांना समजावून सांगितले आणि मग त्यांचे पालक त्यांना शाळेत टाकलं आणि त्या खूप मोठ्या पदावर गेल्या. 1897 रोजी प्लेगची साथ होती. त्यांना प्लेग झाला आणि अखेर 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. धन्यवाद. आहे ताई, उदाहरण आहे या ठिकाणी. आपण सांगितलं एखाद्या थोर पुरुषावर एखादं 2 मिनिटाचं भाषण दे, ती तयार. आता सहज मी सांगतो की ज्यांनी म्हणजे ब्रेल लिपी काढली, ज्या ब्रेल लिपीच्या भरोश्यावर ही विक्रम करू शकली, जगातलं तर आता माहीत पडेलच, पण या ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सुद्धा फक्त एक औपचारिक पत्र देणं बाकी आहे आणि ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव सलग 12 तास ब्रेल बुक वाचण्यासाठी येणार आहे. आणि आता जर आपण विचारलं की लुईस ब्रेल यांच्याबद्दल 2 शब्द बोल, तर ती सुद्धा ते सांगू शकते. लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्स येथील कुप्रे येथे झाला. ते जन्मतः अंध नव्हते. वयाच्या 3ऱ्या वर्षी आपल्या वडिलांच्या दुकानात खेळता खेळता त्यांना एक काहीतरी चापटूल त्यांच्या डोळ्याला लागला आणि त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर घरी त्यांचा इलाज झाला, पण काही वर्षांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. त्यामुळे त्यांना अंध विद्यालयात टाकण्यात आले. ते एक संगीतकार सुद्धा होते. त्यांनी 1836 रोजी आपली पहिली ब्रेल पुस्तक लिहिली. पहिले ही लिपी 12 बिंदूची होती आणि अवघड होती. त्यामुळे लुईस ब्रेल यांनी खूप कष्ट मेहनत करून या ब्रेल लिपीला 6 बिंदूचे केले. आताही त्यांचे योगदान खूप महत्वाचेच आहे, कारण त्यांच्याचमुळे आम्ही पुस्तके वाचू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1852 रोजी झाला. धन्यवाद. म्हणजे मराठी मीडियमची जरी विद्यार्थिनी आहे, पण इंग्लिशमध्ये ते सगळं कोणाही सोबत इंग्लिशमध्येही बोलते, इंग्लिशमध्ये टॉकिंग ती करते. स्वतः मोबाईल हाताळते. मोबाईलच्या साहाय्याने, स्मार्ट टीव्हीच्या साहाय्याने, लॅपटॉपच्या साहाय्याने ती जे जग ज्या तुलनेने समोर जात आहे त्यांच्याच तुलनेने ती मागे नाही. त्या म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धाही स्वतः म्हणजे कोणाचंही सहकार्य न घेता ती या ठिकाणी जे सर्वसामान्य माणसं ज्या गतीने चालत आहे, धावत आहे, त्या गतीने ही सुद्धा या ठिकाणी आपला प्रवास करत आहे.